कर श्री स्वामी समर्थ। अरे वाव मेरा बच्चा। आता स्वामींपर्यंत याच्या भावना पोहोचल्या। श्री स्वामी समर्थ आपल्या घरी आले। आपल्या घरी आले? पण ते कुठे राहतात? पण ते त्यांच्या घरी जाते। कुठे आहे त्यांचं घर? त्यांचं घर मी त्यांना दाखवते। चल कुठं? हा बघ हे त्यांचं घर। अरे वाव। आणि आपले स्वामी इथं बसलेत। आपली देवपूजा राहिली ना अजून करायची। नमस्कार करा मग स्वामींना। नमस्कार। गोलू तू पण नमस्कार कर। नमस्कार ताईंनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात? तुमची मकर संक्रांत झाली का? आणि तुम्ही मेहंदी वगैरे काढून झाली का तेही सांगा। तर आहे ना बघा, मी इकडे मकर संक्रांतीसाठी मी हाताला मेहंदी काढते आणि छान अशी मेहंदी मी काढण्याचा प्रयत्न करते। मला मेहंदी कधी आली नाही, कधी जमली नाही। मग आहे ना मी अशाच रेषा वगैरे वढत असते। तर तो मान असतो आपल्या सुवासिनींचा, तर त्यामुळे मी ही मेहंदीचा जो थाट आहे तो घातलेला आहे। आणि ना आता मी मेहंदी काढते, तर बघा कसे काढते। आता मी याच्यावरती खरं तर माझ्या जे फॅमिलीमध्ये मेंबर्स आहेत सगळ्यांची नावं याच्यावर काढणार आहे, न कळत। आणि असे छोटे छोटे आपलं जे दिलचं जे चिन्ह असतं किंवा तसे त्याचे प्लांट बनवून असं मी काढण्याचा प्रयत्न करते। सो इथे मला काय अशी एकदम अरेबियन अशी काय मेहंदी काढता येत नाही, एकदम परफेक्ट डिझायनर नाही आहे, पण मी काढण्याचा प्रयत्न करते। तर आहे ना आता मुलं वगैरे झोपलेत आणि यांचं काहीतरी काम चालू आहे, त्यांचं ते काम करत बसल्यात। आणि मग आहे ना माझं सगळं काम आवरलं। आता 11 वाजलेत आणि मी बसले मेहंदी काढायला। तर वेदिकाला मी काढायला गेली, तिने रडायला लागली। तिने मेहंदी घेतली आणि गालाला अशी पुसली। मग गालाला पुसली, मग तिचं पुसलं परत, मग माझं मी बसले काढत। आता बघा, आता मी इथपर्यंत आले। साधारण मला मेहंदी काढायला एकच एक 10 मिनिट लागला, कारण की मला तो जो कोन आहे तो व्यवस्थित असा चालवता येत नाही याच्यासाठी। आता आहे ना वेदिकाला जर का ती जागी असती ना आता, तर तिनेच बोलली असती मलाच काढायची, पण ती झोपीत होती म्हणून तिने मला काढून दिली नाही। आणि असं म्हणतात की लेक नाही तोपर्यंत आपण नटून घ्यावं, सजून घ्यावं, आणि सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं। म्हणजे काय, लेक नाही तोपर्यंत सगळं लिहून घ्यावं आणि सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावं। कारण की लेक आली की आपण जे सजतो, नटतो, सवरतो तेवढा वेळ आपल्याला भेटत नाही। आपण आपल्या वाटणीच आपल्या लेकीलाच देतो। आता जेव्हा आपण आई पण आपल्यात येतं, तर तेव्हा आपल्यातले जे सगळे आपल्या चेहऱ्यावरचे जे तेज आहे ते आपल्या मुलामध्ये येत असते, आपल्या मुलीमध्ये येत असते असं म्हटलं जातं। आणि तिचा जो चेहरा आहे तो एकदम छान बनतो आणि त्यातच आपलं बायपण होतं असं म्हणतात। आणि सून आली की सुनाच्या हातनं आपल्याकडे काही आपल्याला भेटत नाही लवकर, म्हणजे ती देईन तेव्हाच खायचं, त्यामुळे अगोदरच आपण खावं असं या म्हणीचा अर्थ आहे। तर मैत्रिणींना तुम्हीच सांगा खरं तर याचा असा अर्थ काय होत होती। तर आहे ना मी आता मेहंदी मस्त काढायला बसले आणि काढत काढत आहे ना मला झोप तर आलती, पण काय करावं सुचत नव्हतं, कारण की मला या पण हाताला मेहंदी काढायची होती, पण मला नाही जमली दोन हाताला काढायला, कारण की एक हात ऑलरेडी आता हे तर भरलाय आणि दुसऱ्या हाताला नाही जमली। त्यात गोलूला जास्त सर्दीने श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून त्याचा वेगळाच चिडचिडपणा चालू होता। त्यामुळे मग मी मेहंदी थोडीशी अशी सुकवली आणि तशीच झोपले। सकाळी उठल्यानंतर हात स्वच्छ धुवून काढला, त्यानंतर तेल लावलं। खरं तर आहे ना मेहंदी काढल्याच्या नंतर 1 तासाभरात आहे ना त्याला साखरेचं पाणी कापसाने लावलं जातं। आम्ही तर तसं करायचे, माझी मम्मी पण लावायची अगोदर, पण आता तेवढा वेळच नाही ना भेटत, सगळी कामं आपल्यालाच करायला लागतात। मग स्वतःकडे लक्ष देणं जमत नाही। आता तुम्हाला माहिती आहे एडिटिंग करायचं म्हटलं तर 2-3 तास जातात, तेवढा वेळही माझ्याकडे नाही। आता गेल्या काही दिवसात व्हिडिओ येणं जरा थोडंसं असं कमीच झाले, कारण की वेळ भेटत नाही, म्हणून आहे ना शॉर्ट्समध्ये टाकते। सो तिकडे तुमचं असं खूप सारं प्रेम असू द्यात। आणि व्लॉग तुम्हाला माझे आवडतात का तेही सांगा। मुलांना बघून व्लॉग बनवणं किंवा ते शूट करणं आणि तेवढं वेळ भेटत नाही किंवा शक्य नसतं, तरी पण मी हे करते।
आता वेदिकाच्या डोळ्यावरती अशी आहे ना सूज आली आहे. ती खूप जास्त मोबाईल बघते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत म्हटलं तरी चालेल, तिला मोबाईल नाही दिला की ती रोडने वगैरे कुणीकडे पण चालायला लागते. आणि मग ती खूप म्हणजे जे आमच्याकडून नको व्हायला ते होतं. म्हणजे ती मार खाते. एवढी लहान आहे ती, मारायलाही नको वाटतं, पण ती ऐकत नाही आणि मारलं की अजून जास्तच करते. त्यामध्ये मी माझ्या स्वतःची मला सुद्धा सर्दीने खूप त्रास होतोय. मग त्याच्यामुळं मी आहे ना आता आजकाल जरा हे जे यूट्यूबकडे आहे ना थोडंसं कमीच लक्ष देते. म्हणजे नाहीच आहे लक्ष देत जास्त करून, आणि वेळही तेवढा भेटत नाही त्याच्यासाठी. आता सगळ्यात अगोदर मुलं महत्त्वाचे आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असं वाटतं. कारण की सतत नेहमीच आजारी, सारखं आजारी, आणि कितीही त्यांची काळजी घेतली, त्यांना गरम पाणी द्या, गार द्या, कुठलंही द्या, त्यांची औषधं द्या, काहीच फरक पडत नाही असं झालंय. आणि थंडी बापरे मरणाची. महाबळेश्वरचा सगळा डोंगर इकडंच पडलाय का काय बर्फाचा काय माहिती, मला कळेनाच झालंय सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या बाजूला असं कॅनल वाहतंय ना, त्याच्यामुळं जास्त जरा थंडी पाणी वाहते. तर मैत्रिणींनो, मागच्या वर्षी मी संक्रांतीच्या वेळेस आहे ना दत्तनगरला गेलते, आणि ह्या वर्षीही गेलते. पण आहे ना माझी अडचण आली. मला पण आली, माझ्या बहिणीला पण. मग आमच्या जवळपास आमच्याच घरातल्या तेही 4 जणी असे नंबर लागले. मग संक्रांतीचा जो ववसा आहे तो घेतलाच नाही, म्हणजे ववसायलाच गेलो नाही. मी घरी सुगड पूजन वगैरे केलं तर सगळं झालं, फक्त ववसायला जायचं होतं. तो प्रॉब्लेम आला. आता एक दिवस जाऊन वसून वगैरे यायचं, हळदी कुंकू करायचा असा माझा प्लॅन आहे. पण आता तो दिवस रथसप्तमीपर्यंत कुठल्याही एका दिवशी करायचा. आता त्यासोबत मला माझ्या बाळाचं बोर नाहणंही करायचं आहे. वेदिकाचं अजून एकदाही केलं नाही. म्हणजे मला असं माहिती नव्हतं की बोर नाहणं करतात, किंवा मी इतर व्हिडिओ बघायची लोकांची यूट्यूबवरती वगैरे, पण असं वाटायचं हो त्यांच्यात असेल पद्धत, आपल्यात तर तसं नाही. कारण की आमच्या गावाकडं असं कधीच कोणी केलेलं नाही, पण आता मात्र सगळेजण करतात. तर मग मी म्हटलं गेल्या वर्षीच विचार केला होता की यावर्षी वेदिकाचं करायचं. तर त्या पद्धतीने आता मला बाजारात जाऊन नाही ना त्याच्यासाठी काहीतरी साहित्य आणायचं, थोडंसं, जास्त नाही डेकोरेशनचं. मला बांगड्याही भरायच्यात, आणि म्हटलं थोडंसं बघावं काय भेटतंय का. तर बघा अशा पद्धतीने माझी मेहंदी काढून झाली, आणि तुम्हाला दाखवते बघा. बघा कशी वाटली. मी म्हटलं ना तुम्हाला, मी असे प्लांट छोटे छोटे जे रूट आहेत किंवा जे पान आहेत ते मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. सो अशी माझी मेहंदी आहे, आणि सकाळपर्यंत छान अशी रंगेल अशी अपेक्षाही आहे. तर आहे ना बघा, धुतल्यानंतर ही अशी झाली. माझं सगळं काम आवरतंय तोपर्यंत काय वेदिका उठली, आणि बघते तर हिच्या डोळा सुजलेला दिसला. तिने माझ्या हातावर मेहंदी बघितली आणि तिलाही मग काढली, वाळवायला सुकवायला बसले. पण आहे ना मला तिच्या चेहऱ्याकडे बघून खूप कसतरी वाटतंय. मग आज पूर्ण दिवसभर तिला मोबाईलच दिला नाही. सूज कमी आली का? सूज कमी आली डोळ्यावरली? आली ना? बर. मेहंदी रंगली का बघू? काढून लगेच पुसली होती ना? आल्या आल्या आल्या. तू ठेवायला पाहिजे होती, पण लगेच पुसली ना. असू दे, जाऊ दे. गोल्या गोल्या बाय कर. बाय. हा, बहीण भावांचा डान्स. हा बाय. हा बस बस, गोल्या बाय बाय करतोय. बरं जाऊ दे. श्री स्वामी समर्थ करा वेदिका, गोलू. व्हेरी नाईस. कुठे आहेत ग स्वामी समर्थ महाराज? आपल्या घरी आले? पण ते कुठे राहतात? कुठे आहे त्यांचं घर? कुठं? अरे वाव. आणि आपले स्वामी इथं बसलेत. आपली देवपूजा राहिली ना अजून करायची. नमस्कार करा मग स्वामींना. गोलू तू पण नमस्कार कर. हा, आपणच स्वामींच्या घरात राहतात ना ग. हा. तर मग ताईंनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. गोलू श्री स्वामी समर्थ करतो का तू? कर श्री स्वामी समर्थ. अरे वाव मेरा बच्चा. आता स्वामींपर्यंत याच्या भावना पोहोचल्या. श्री स्वामी समर्थ. बाय.
बाय. सी यू. टाटा. चला कवर पण बोलल बाय.